मैत्रिणींनो, तुम्हीही ब्लाऊज शिवता पण ब्लाऊज शिवायला वेळ लागतो, तर ही पद्धत नक्की वापरा. ह्या पद्धतीने जर ब्लाऊज शिवला तर तुम्ही दिवसाला 8 ते 10 ब्लाऊज सहज शिवू शकता. आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांनीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्ही सुद्धा छान प्रकारे ब्लाऊज शिवू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने ब्लाऊज कसा शिवायचा ते पाहणार आहोत. तर बघा, हा प्रिन्स कट ब्लाऊजची समोरची साईड आहे, तर इथे आपण सेंटर मध्ये कट करून घेऊया, जेणेकरून दोन्ही भाग वेगवेगळे होतील. आता दोन्ही भाग इथे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत आणि हे सरळच ठेवून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला हा गळा पलटवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी बघा, ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तर तो दोन्ही सरळ ठेवून आपण त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर एक टाचपिन लावून घ्यायची आहे. ही पद्धत वापरली तर आपण ब्लाऊज शिवताना दोन्ही साईड एकाच साईडच्या होणार नाहीत आणि आपला वेळही वाचेल आणि शिवायला सुद्धा सोपं जाईल यासाठी. आणि आता गळ्याला आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे. इथेही आपला 2 मिनिटाचा वेळ वाचणार आहे. इथे आपल्याला वेगळी पट्टी लावायची गरज पडणार नाही. तर आता इथे आपण एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आणि छोटे छोटे कट देऊन घेतले. छोटे छोटे कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते. आणि त्यानंतर आपल्याला अस्तरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून वरच्या साईडने शिलाई दिसणार नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान दिसते. तर ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. आता त्यानंतर आपल्याला हा कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित कपडा ठेवूनच आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या साईडने अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आणि बघू शकता, आपण परफेक्ट फिनिशिंग सहित अस्तर फिटिंग करून घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. अस्तरच्या बरोबरच कपडा ठेवून बाकी जो कपडा आहे तर तो पूर्ण इथे कट करून घ्यायचा आहे. आणि बघा, एक साइड आपली फिनिशिंग सहित तयार झालेली आहे. आता घ्यायची आहे आपल्याला दुसरी साइड आणि तुम्ही गळाही बघू शकता, किती सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आता त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, शिलाई टाकताना गळ्याच्या साइडने वरच्या साइडने गळा असा फाकल्या जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपला जो शोल्डर आहे तर तो उतरतो. तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित अशी इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला थोडंसं ओढून घ्यायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट देणं खूप महत्वाचं आहे. कट दिल्याने फिनिशिंग छान येते आणि आपला जसा गळ्याचा आकार आहे तर तो प्रॉपर असा गळा आपला तयार होतो. आता दाब शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकसारखीच इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता पूर्ण अस्तर मधल्या साईडने आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना फिनिशिंग खूप महत्वाची असते. तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही किंवा कपड्याला जोळ येणार नाही किंवा कुठे गुढ्या पडणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, दुसरी ही बाजू आपण इथे फिनिशिंग सहित तयार केलेली आहे. तर ही आपण दोन्ही बाजू दाखवलेल्या आहेत, कारण नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी असतील तर त्यांच्यासाठी खूप सोपं जाईल यासाठी. तर बघा, एक्स्ट्राचा कपडाही आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि बघा, दोन्ही आपले इथे साइड तयार झालेले आहेत आणि गळा सुद्धा बघा किती सुंदर असा तयार झालेला आहे. तर इथे गळ्याला कुठेही आपण वेगळी पट्टी न लावता आपण सुंदर असा गळाही तयार करून घेतलेला आहे. आता इथे घ्यायची आहे प्रिन्स कटची जी कटोरी आहे तर ती घ्यायची आहे. आता आपल्याला कपडा उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर इथे आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर इथे एक्स्ट्राचा कपडा भरपूर ठेवलेला आहे तर तो कपडा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे अस्तर व्यवस्थित ठेवलेला आहे आणि बाजूने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो मी इथे कट करून घेते. आता ह्यावर आपल्याला एक टाचपिन लावून घ्यायची आहे आणि आता दुसरी बाजू आपल्याला इथे व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही बाजू दोन्ही साईडच्या होत. आपण जर हे एक एक घेऊन जोडलं तर ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांना लक्षात येत नाही आणि बऱ्याच वेळा दोन्ही साईड एकाच साईडच्या होतात आणि नंतर लक्षात येते की दोन्ही साईड एकाच साईडच्या झालेल्या आहेत. तर मग ते परत उकला, परत शिलाई मारा. तर त्यासाठी आपला वेळही वाचतो. तर आपण दोन्ही साईड
एकदाच ठेवून घ्यायचे आहेत, टाच पिन लावून घ्यायचे आहे आणि नंतरच इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे. तर बघू शकता इथे दोन्ही बाजू आपण व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्यावर टाच पिन लावून घेतलेले आहेत. आता इथे कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचे. तर अगदी कडेकडेने शिलाई टाकायची. ही शिलाई टाकताना आपण थोडासा टाका मोठा करून घेतला तरी चालतो, जेणेकरून आपल्याला शिलाई टाकणं सोपं जाईल यासाठी. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आणि बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे प्रिन्स कटची कटोरी सुद्धा आपण अस्तर फिटिंग करून झालेली आहे. आता एक झालेली आहे, आता दुसरी तयार करून घेऊयात. आणि मैत्रिणींनो, खरंच ही पद्धत वापरली तर तुम्ही दिवसाला 8 ते 10 ब्लाऊज नक्कीच शिवू शकता. तर त्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. त्याचे दोरे रील आहे तर त्या रील आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत. काही डिझाईन असेल, लेस लागणाऱ्या आहेत, त्याही आपल्याला आधीच काढून ठेवायच्या आहेत. आपण ही तयारी जर अगोदर केली तर आपण अगदी कमी वेळामध्ये आपण 8 ते 10 ब्लाऊज सहज शिवू शकता. कारण आपली आदल्या दिवशीच तयारी झालेली असते. तर बघा दोन्ही साईड आपल्या इथे तयार झालेले आहेत. आता महत्वाचं आहे आपल्याला ही प्रिन्सेस कटची कटोरी कशी जोडून घ्यायची आहे. तर ही कटोरी जोडताना आपल्याला ह्या पद्धतीने दोन्ही ठेवून घ्यायचे आहेत. त्यावर आपण टाच पिन लावून घेऊयात, जेणेकरून ती साईड इकडे तिकडे जाणार नाही यासाठी. आता इथे आपण गळ्याचा जो भाग आहे तर तो खालच्या साईडने ठेवलेला आहे आणि प्रिन्स कटची कटोरी वरच्या साईडने ठेवून घेऊन एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घेतली. शिलाई टाकताना कपड्याला कुठेही ओढाताण न करता अगदी सावकाश अशी इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून प्रिन्स कट आपला अगदी परफेक्ट येईल, चपटा होणार नाही यासाठी. आपण इथे ओढाताण करून लावली तर तो प्रिन्सेस कट व्यवस्थित बसत नाही, तर त्यासाठी ही काळजी घ्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे काज बटन पट्टीच्या साईडने एक टक्स देऊन घ्यायचा आहे. 32च्या पुढचा जर ब्लाऊज असेल तर हा टक्स नक्कीच द्या, जेणेकरून आपला प्रिन्स कटचा जो पफ आहे तर तो अगदी परफेक्ट बसतो. तर बघू शकता आपला पफ एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. खाली जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता एक बाजू आपण इथे फिनिशिंग सहित तयार करून घेतलेली आहे. आता याच पद्धतीने आपल्याला इथे दुसरी ही बाजू तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काज बटन पट्टी लावून घ्यायची आहे. तर आता हा आपल्या मुंढ्याच्या मध्ये जो कपडा उरलेला असतो तर त्या कपड्यामध्ये आपल्याला इथे काज बटन पट्टी काढून घ्यायची आहे. आपण जी हुक लावतो ती पट्टी 1 इंचाची काढायची आहे आणि आय तयार करतो तर ती पट्टी आपल्याला इथे 2 इंचाची काढायची आहे. आता हुक पट्टी लावताना आपल्याला सरळ कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला इथे हुक पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि इथे सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची आणि आता पट्टीच्या साईडने आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई दिल्याने आपली जी काज बटन पट्टी आहे तर ती फिनिशिंग सहित छान बसते. त्यासाठी दाब शिलाई देणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला पूर्ण पट्टी मधल्या साईडने दुमडून घ्यायची आणि त्यावरून एक शिलाई टाकून घ्यायची आणि बघू शकता इथे परफेक्ट अशी आपण हुकपट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे हुकाय पट्टी लावून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला व्यवस्थित पट्टी कट करून घ्यायची आणि ही पट्टी उलट्या साईडने आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकून झाल्यावर वरच्या साईडने आपल्याला ही पट्टी दुमडून घ्यायची आहे. आपला गळा रेडी झालेला आहे तर त्यासाठी आपल्याला ही पट्टी दुमडून घ्यायची आहे. आता सरळ बाजूने आपल्याला एकदा दुमडायचं आहे आणि परत एकदा दुमडून एक शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने एकसारखी पट्टी दुमडून घ्यायची आणि शिलाई टाकून घ्यायची. तर बघू शकता आपली हुकाय पट्टी दोन्हीही लावून झालेल्या आहेत. आता इथे दोन्ही बाजू आपल्या रेडी झालेल्या आहेत. एकदा चेक करून घ्यायचं आहे कमी जास्त झालेलं आहे का. तर कमी जास्त झालेलं असेल तर तिथे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आता इथे समोरची बाजू आपली तयार झालेली आहे. आता लगेच आपल्याला इथे मागची बाजू सुद्धा तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आता इथे मागचा गळा आपण मार्किंग केलेला नाही तर तो आधी इथे मार्किंग करून घेऊयात. तर गळा मार्किंग करण्यासाठी आपण इथे 2.5 इंचावर अगोदर मार्किंग केलेली आहे. आता उंची आता आपल्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायची आहे. तर इथे 9.5 इंचाची उंची घेतलेली आहे. खालच्या साईडने 3 इंच घेतलेला आहे आणि एक बॉक्स तयार करून घेऊया. तर आता इथे आपण असा पंचकोनी गळ्याचा आकार देऊन घेतलेला. आता इथे आपण जसा आकार दिलेला आहे तसा गळा इथे कट करून घ्यायचा आहे.
आणि हा गळा फक्त आपल्याला अस्तरवरच कट करून घ्यायचा आहे. आता ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे आणि बघा इथे आपला गळ्याचा सुंदर असा आकार आलेला आहे. जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही असा इथे गळा आपण कट करून घेतलेला आहे. आता इथे ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर व्यवस्थित असा अस्तर ठेवून घ्यायचा आहे. अस्तर ठेवून कमरेच्या साईडने इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने मुंड्याकडून शोल्डरला सर्व बाजूने व्यवस्थित अस्तर आहे का ते चेक करून घ्यायचे आणि त्यानंतर इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा शिलाई टाकून झालेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला मुंड्याच्या साईडने आपण मुंड्याच्या साईडने कपडा कटच केलेला नाही. आपल्याला जेवढा कपडा लागत होता तेवढाच इथे आपण चौकोनीमध्ये कट करून घेतलेला आहे. आता अस्तरच्या मापानुसार आपल्याला हा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे दोन्ही साईडने आपण शोल्डरला टाचपिन लावून घ्यायची आहे. टाचपिन लावल्याने आपल्याला शिलाई टाकायला सोपं जातं. तर त्यासाठी टाचपिन लावणं खूप महत्वाचं आहे. आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी त्यांनी तर टाचपिन लावणं खूपच महत्वाचं आहे. कारण नवीन शिवताना कपडा इकडे तिकडे घसरतो आणि आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडल्या जाते. तर त्यासाठी तुम्ही टाचपिन नक्कीच लावून घ्या. आता इथे खालच्याही साईडने आपण टाचपिन लावून घेतलेली आहे आणि आता जसा गळ्याचा आकार आहे तशीच इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्वाची असते. तर त्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगते की शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आता जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे. टंचन उचलून घ्यायचं आहे. कपडा फिरवून घेऊन परत टंचन खाली ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. फक्त टंचनच उचलायचं आहे. सुई खालीच आपल्याला ठेवून घ्यायची आहे. या पद्धतीने शिलाई टाकली तर आपले गळ्याचे जे कोण आहे तर ते अगदी व्यवस्थित येतात. तर ह्यासाठी तुम्ही या पद्धतीने नक्कीच शिलाई टाकून घ्या. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तर तोही आपण इथे कट करून घेतलाय. आता जिथे कोण आहेत बाजूने असे सगळीकडे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढ्यातच आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहेत. एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आणि बघू शकता आता इथे आपण परफेक्ट शिलाई टाकून झालेली आहे आणि कट सुद्धा देऊन झालेले आहेत. आता टाचपिन काढून घेतल्यात आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा कपडा आपल्याला इथे पलटवून घ्यायचा आहे. तर अगदी व्यवस्थित असा अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तर दोन्ही व्यवस्थित अशी करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ताप शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा आपला कॅनव्हास पेपर न वापरता अगदी परफेक्ट असा इथे आपण गळा तयार करून घेतलेला आहे. आता ह्या गळ्याला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता ब्लाऊज आणि अस्तरचा मेन कपडा व्यवस्थित ठेवून घेतलाय. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जिथे कोण आहे तिथे मशीन थांबवून घ्या, टंचन उचलून घ्या आणि कपडा फिरवून घेऊन परत शिलाई टाकून घ्या. तर हीच पद्धत तुम्ही नक्कीच वापरा, जेणेकरून तुमचा जो गळा आहे तर तो अगदी व्यवस्थित तयार होतो. प्रत्येक गोष्ट जी महत्वाची आहे तर ती मी पुन्हा पुन्हा सांगते आणि तुम्ही ह्याच पद्धतीने जर शिवलात तर तुमचा अगदी व्यवस्थित असा ब्लाऊज तयार होतो. आता इथे गळ्याला शिलाई टाकून झालेली आहे आणि बघू शकता आपला सुंदर असा इथे गळा तयार झालेला आहे. आता लगेच इथे कमरेच्या साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतील. इथे वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज नाही आणि आपला ब्लाऊजही लवकर तयार होतो. आता बघा कमरेच्या साईडने शिलाई टाकून झाल्यावर कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे. आता लगेच दुसऱ्याही साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा कपडा जर मध्ये ठेवला तर आपल्या ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसत नाही. तर त्यासाठी थोडाही कपडा एक्स्ट्राचा असेल तर तो लगेच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि बघा आपण परफेक्ट फिनिशिंग सहित इथे आपण अस्तर फिटिंग सुद्धा करून घेतलेलं आहे.
आता इथे मागच्या साईडचे जे टक्स आहेत तर ते टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर टक्स टाकताना आपल्याला इथे शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन 4.5 ते 5 इंचावर असा टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकताना खालच्या साईडने अर्धा इंच आणि वर निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे. वर टक्स टाकताना निमुळताच टक्स टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून तो टक्स व्यवस्थित बसेल. नाहीतर तो टक्स असं फुगा आल्यासारखा होतो. तर त्यासाठी टक्सला शिलाई मारताना वरच्या साईडने आपल्याला निमुळताच शिलाई टाकून घ्यायची आहे. आता आपला गळा रेडी झालेला आहे. तर इथे आपण लेस लावून घेऊया. तुम्हाला लेस लावायची तर तुम्ही लावू शकता आणि नाही लावली तरी हा गळा सुंदर दिसतो. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता किंवा नाही लावली तरी चालते. तर आता इथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची, कपडा फिरवून घेऊन शिलाई टाकून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्हाला ही शिवण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यामध्ये काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की विचारा. तर बघा, आता आपली लेस सुद्धा लावून झालेली आहे. आता इथे आपण शोल्डर जोडून घेऊयात. तर बघा, इथे मागची बाजू सरळ ठेवून घ्यायची आहे आणि समोरची बाजू उलट्या साईडने ठेवून घ्यायची आहे. आता इथे एका बाजूला आपण टाचपिन लावून घेऊयात, जेणेकरून तो कपडा खाली पडणार नाही यासाठी. आणि इथे शोल्डरला शिलाई टाकताना गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं आहे, जेणेकरून बऱ्याच मैत्रिणीला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो. तर ह्या पद्धतीने जर शिलाई टाकली तर तुमचं शोल्डर उतरणार नाही आणि ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा. तर बघा, अर्धा इंच डाऊन करून आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. दोन्ही साईडचे आपले इथे शोल्डर जोडून झालेले आहेत आणि शोल्डरला इथे आपण डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि समोरच्या साईडने इथे लॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून शोल्डरचा जो भाग आहे तर तो उकलणार नाही यासाठी. तर आता इथे आपण ब्लाऊज कट करताना एक्स्ट्राचा 1 ते 1.5 इंच कपडा सोडलेला होता, तर तोच कपडा आपण इथे दुमडून घ्यायचा आहे. तुम्ही सोडला असेल तर इथेच दुमडून घ्या, नाही सोडला असेल तर इथे आपल्याला दुसरी पट्टी लावून घ्यायची आहे. आता एक बाजू तयार झालेली आहे, दुसरी बाजू त्यावरून आपल्याला मोजून घ्यायची आहे. खडूने मार्किंग करून घ्यायची आणि दुमडून घेऊन एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, आता इथे फिनिशिंग सहित आपली बॉडी तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे हुक काय करून घ्यायचे आहे. तर तुम्ही हाताने करत असाल तर हाताने करा किंवा मशीनच्या सहाय्याने सुद्धा खूप छान आपण इथे हुक लूक करून घेऊ शकतो. तर बघा, दोन्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत. आता सेंटरमध्ये एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये त्याचाही सेंटर काढून अशा आपल्याला इथे 5 मार्किंग करून घ्यायचे आहेत. आपला बोटनेकचा ब्लाऊज असेल तर त्याला आपण 6 ते 7 हुक लावू शकतो, पण जनरल आपण इथे ब्लाऊजला 5च हुक लावून घेतो. आता जशी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंग वरूनच आपल्याला इथे हुकाय करून घ्यायचे आहे. तर बघा, इथे आपले सर्व हुकाय तयार करून झालेले आहेत. आता आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा, बाही आपल्याला व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. सरळ बाही ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला इथे अस्तरची बाही ठेवून घ्यायची आहे. उलट सुलट बाजू आपल्याला इथे चेक करून घ्यायची आहे. अस्तरची बाही व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि इथे समोरच्या साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आणि अस्तरच्या साईडने आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि त्यानंतर पूर्ण अस्तर मधल्या साईडने दुमडून घ्यायचं आहे आणि कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला मध्ये कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
त्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. आता मैत्रिणींनो, एक बाजू आपण तयार करून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसरी ही बाही तयार करून घ्यायची आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, तर त्यासाठी आपण इथे बाही जोडताना फक्त एकच बाही तयार करून दाखवलेली आहे. त्यानंतर आता दोन्ही बाहीला आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि सेंटरला इथे कट देऊन घ्यायचा आहे. आणि हा बाहीचा कट आणि शोल्डरचा जी शिलाई असते तर ती ठेवून आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची. तर आता इथे बघा, शोल्डर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि बाहीला जो कट दिलेला भाग आहे तर तो व्यवस्थित शोल्डरच्या शिवणावर ठेवून घ्यायचा आहे. बाही जोडताना जो खोल भाग आहे तर तो समोरच्या साईडने ठेवून घेऊन आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. शोल्डर पासून पाठीमागच्या साईडने आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर लगेच समोरच्या साईडने आपण शिलाई टाकून घेऊयात. शिलाई टाकताना कपड्याला ओढाताण न करता सावकाश अशी ती शिलाई टाकून घ्यायची. आता एक बाहीला शिलाई टाकलेली आहे, लगेच दुसऱ्याही बाहीला आपण शिलाई टाकून घेऊया. मैत्रिणींनो, बाहीला शिलाई टाकताना बाहीला कुठेही घडी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, इथे आता दोन्ही बाजूच्या आपण बाही लावून घेतलेल्या आहेत. आता या बाहीला आपल्याला लगेच डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल शिलाई देणं खूप महत्वाचं आहे. तर बघा, आता दोन्ही बाहीला आपण इथे डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. आता महत्वाचा भाग आहे, तर ब्लाऊजची फिटिंग कशी करायची. बऱ्याच मैत्रिणीला ब्लाऊज छान शिवतात पण फिटिंगच जमत नाही, तर त्या मैत्रिणीसाठी अगदी सोप्या पद्धतीने आपण फिटिंग कशी करायची तर ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आता आपल्याला सुरुवातीला सरळ बाजूनेच एक शिलाई टाकून घ्यायची आहे. ही शिलाई अगदी कडेकडेने टाकून घ्यायची आहे आणि बाहेर जो एक्स्ट्राचा कमी जास्त झालेला कपडा तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपण परफेक्ट शिलाई टाकून झालेली आहे. लगेच दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित अशी बाही जोडून घ्यायची. मुंड्याचा भाग बरोबर जोडून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. कुठे कमी जास्त होत असेल तर इथेच आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली समोरची फिटिंग बिघडणार नाही यासाठी. तर बघा, दोन्ही साईडने आपली शिलाई टाकून झालेली आहे. आता ब्लाऊज उलट्या साईडने करून घ्यायचा आहे आणि साधारण 1 इंचावर आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. आपण शिलाई मार्जिन 1.5 ते 2 इंच सोडतो, त्यानुसार आपल्याला एक एक शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर घ्यायचा आहे मापाचा ब्लाऊज. मापाचा ब्लाऊज घेऊन आपल्याला कमरेच्या साईडने एकदा मोजून घ्यायचा आहे. या काच बटन पट्टीपासून दुसऱ्या काच बटन पट्टीपर्यंत मोजून घ्यायचा आहे आणि साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर त्या कपड्यानुसार आपल्याला इथे फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर बघा, आपला अगदी 1 इंच असा कपडा साईडने उरलेला आहे. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे बाहीचा दंडघेराचं माप. तर दंडघेराचं माप घेताना आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे, तो उलटा करून घ्यायचा आहे आणि बघा, ह्या पद्धतीने दंडघेराला मोजून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर फिटिंग केली तर अगदी परफेक्ट अशी फिटिंग येते. मार्किंग करून घेतली, त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याची मार्किंग करून घ्यायची. मुंड्याची मार्किंग करताना अगदी व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे, जेणेकरून मुंड्याची जर आपली फिटिंग व्यवस्थित नाही आली तर आपला 100% ब्लाऊज चुकतो. तर त्यासाठी ही मार्किंग खूप महत्वाची असते. तर बघा, आता फिटिंगची शिलाई झालेली आहे. आता कडेकडेने आपल्याला 3 ते 4 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. शिलाई टाकताना अगदी सरळ अशा आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. एका बाजूची आपली इथे फिटिंग करून झालेली आहे. लगेच आता दुसऱ्याही बाजूची आपण फिटिंग करून घेऊया. तर त्यासाठी बघा, पहिल्या बाहीवरच आपल्याला इथे मोजून घ्यायचे. खडूच्या सहाय्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यावर इथे शिलाई टाकून घ्यायची. आता मुंडाचा भाग सुद्धा आपल्याला अगोदरच्या मापावरूनच घ्यायचा आहे आणि सरळ अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. आता दोन्ही साईडने आपण इथे शिलाई टाकून घेतलेल्या आहेत. आता साईडने आपल्याला इथे एक्स्ट्राच्या शिलाई टाकून घ्यायच्या. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर फिटिंग केली तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी सुद्धा अगदी परफेक्ट अशी फिटिंग करू शकता आणि तुमचा ब्लाऊज सुद्धा अंगात एकदम व्यवस्थित असा बसतो.
ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे आणि आता बघूया फायनली आपला लूक. तर दोन्ही काच बटन पट्टी व्यवस्थित जोडून घेऊन आपण इथे टाचपिन लावून घेऊयात, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे तर ती आपल्याला लक्षात येईल. तर बघा टाचपिन लावून झालेले आहेत आणि बघू शकता मागचा गळा आणि मागची बाजू सुद्धा अगदी फिनिशिंग सहित आपण तयार केलेली आहे आणि समोरचा प्रिन्स कट सुद्धा खूप छान तयार झालेला आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.